सॉरी बट युअर प्रोफेशन सो बोरिंग. म्हणजे तुम्हाला पण लोकांना आमचं प्रोफेशन एवढं बोरिंग का वाटतं, माझा हा प्रश्न आहे. आफ्टर ऑल इट्स अ कॉल ऑफ अ कंप्लेनेंट की त्याला कोणता मार्ग निवडायचा आहे. डिवोर्स केसेसचं मार्केट सध्या बुमिंग आहे ना. काय जास्त डिफिकल्ट आहे पण? डिफिकल्ट दोन्हीच्या एस्पेक्ट मध्ये दोन्ही आहे. नाही काहीतरी प्लीज असं नसतं. तुमच्यामध्ये असं काय हे असतं का, म्हणजे इंटर्नशिप वगैरे तुमच्यामध्ये तसे प्रकार असतात? हो, मी माझी इंटर्नशिप इथेच विरार ईस्टला आपले ॲडव्होकेट महेंद्र कुमार पाध्ये आहेत ना, त्यांच्याकडून केली आहे. लॉयरचा हे पण एक ॲडव्हान्टेज आहे की त्यांना कळतं कुठे गोष्ट कशी संपवायची आहे आणि कुठे गोष्ट ती खेचायची आहे. खेचायची आहे. येस. बेसिकली जसं आपल्याला टीव्हीमध्ये दिसतं की कोर्ट रूम्स असे असतात, कोर्टात असंच होतं, एकमेकांना मारायला जातात आणि हे तसं काही सगळं नसतं. काही नसतं. इट इज बेटर ना, भले आउटसाइड लाईक आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट करा, बट संपून टाका मॅटर जे काय असेल ते. पण तेच आहे ना, ॲट फर्स्ट प्लेस जर तुम्ही मला पैसे देऊन टाकले असते तर प्रश्न झाला नसता कोर्ट केसचा. मला केसेस इंटरेस्टिंग वाटतात, कोणते पण येऊ देत, कसे पण येऊ देत, आपल्याला मज्जा आली पाहिजे. मग तुम्ही असं ओरडत नाही माय लॉर्ड असं करून कोर्टामध्ये? माय लॉवरती आम्ही ओरडत नाही. का म्हणून प्रत्येक वेळेस मुलीला द्यावीच लागते एक परीक्षा की नाही तू प्रूव्हच कर. ऑलरेडी ज्या मुलीवरती रेप होतो ती खूप मोठ्या ट्रॉमामधून जात असते, Obviously. इमोशनली, Yes. मेंटली, फिजिकली, आणि त्याच्यानंतर तिला तुम्ही क्वेश्चनिंग करणार. पॉस्को असा ऍक्ट आहे जो चिल्ड्रन प्रोटेक्शनसाठी आहे फ्रॉम सेक्शुअल हॅरेसमेंट. कुठल्या तरी सोशल कॉजसाठी केसवरती काम केलं होतंस, राईट? लहानच होती ती मुलगी, जस्ट 19-20 इयर्सची असेल, अँड दॅट वॉज लाईक बेसिकली पब्लिक असॉल्ट.